कोल्हापुरी तडकामध्ये आज आपण बघणार आहोत तांदळाची खीर। 3 चमचे तांदूळ मी भिजत घातले होते 15 मिनिटांसाठी आणि थोडे जाडसर असे वाटून घेतले। कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि बारीक केलेले तांदूळ हे 5 मिनिटांसाठी फ्राय करून घेतलं। तांदूळ अशा पद्धतीने फ्राय केले तर चवही खूप छान लागते खिरीला। 1 लिटर दूध मी आधीच गरम करून बाजूला ठेवलेलं होतं, तेही त्याच्यामध्ये घातलेलं आहे। आणि तांदूळ जोपर्यंत आपला शिजत नाही तोपर्यंत झाकण ठेवून आपण ते शिजवून घ्यायचं आहे। इथे मी 10 मिनिटांसाठी शिजवून घेतलेलं आहे। थोड्या दुधामध्ये मी केशर भिजत घातलेलं होतं, तेही त्याच्यामध्ये घातलं। केशर घातल्यामुळे चव आणि रंगही छान येतो। अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि आपला तांदूळ शिजल्यानंतर वरून साखर घालायची आहे अर्धी वाटी। आधी साखर नाही घालायची। आणि पुन्हा 5 मिनिटांसाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं। तर तयार आहे आपली गरमागरम तांदळाची खीर। तुम्ही अशा पद्धतीने बनवलात खीर तर खूप छान लागते। तर तुम्ही ही नक्की ट्राय करा।